आजची जी बैठक घेण्यात आलेली आहे ती येणाऱ्या 30 तारखेला ठाकरे सरकारने जे की मराठा आरक्षणामध्ये आत्महत्या केलेल्या कुटुंबातील लोकांना कामावर घेण्यासाठी म्हणून चर्चेला काही लोकांना बोलविलेलं आहे, परंतु सरकारने ही समन्वयक ठरविलेत का? आणि ही सरकार केवळ समाजाची फसवणूक करत आहे। ठाकरे सरकारने स्वतः उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तर यांना प्रत्येक लोकांना आम्ही सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करू, परंतु आजपर्यंत स्वतः सीएम आज झालेले आहेत, परंतु काहीही ते करत नाहीत। केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम आणि समाजामध्ये एकमेकांमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत। म्हणून आपण 9 ऑगस्टला आम्ही स्वतः महाराष्ट्रातील जितके या ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर सर्व मराठे त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार, त्यांना घराच्या बाहेर आम्ही निघू देणार नाहीत। म्हणून ठाकरे सरकारला आमचा इशारा आहे की लवकरात लवकर 9 ऑगस्टपर्यंत कुठलीही चर्चा न करता ओरिजिनल समाजाला न्याय देण्याचं काम करावं आणि काही लोकांना हाताशी धरून जी दुकानदारी काही लोकांनी मांडलेली आहे ही धंदे बंद झाले पाहिजेत। कायांना आमदारकीचं आश्वासन, कुणाला खासदारकीचं आश्वासन असं देऊन समाजामध्ये फूट पाडण्याचं हे पाप यांनी करत आहेत। ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सत्तेवर आलेले आहेत त्यांना समाज कधीही माफ करणार नाही। यांना सत्तेमधून खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत। आज 15,000 या आंदोलनामध्ये 14-15,000 लोकांवरती केसेस झाल्या। 307 सारखे 353, 54 सारखे गुन्हे, गंभीर गुन्हे आज तरुण पोरावरती दाखल झालेले आहेत। ते सुद्धा वापस घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं, ते सुद्धा गुन्हे आजपर्यंत परत घेतलेले नाहीत। ते सुद्धा गुन्हे तात्काळ या सरकारनं परत घेतले पाहिजेत, अन्यथा या महाविकास आघाडीला आम्ही सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। कुटुंबाची